देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या त्यांच्या धाकट्या मुलाची म्हणजेच अनंत अंबानीच्या लग्नाची धामधूम जोरदार सुरू आहे. मुकेश व नीता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंट बरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. 12 जुलैला अनंत आणि राधिकाचं लग्न आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. मामेरू, संगीत, गृहशांती पूजनानंतर भव्य हळदी समारंभही आयोजित करण्यात आला होता. हळदी समारंभाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या कार्यक्रमात अनंत अंबानीची आत्याही दिसली. अनंत अंबानीची बहीण दीप्ती साळगावकर यांनी लाल भडक साडीमध्ये एंट्री मारली. त्यांच्या या लुकवरून कुणाची नजर हटली नाही. लाल भडक साडीमध्ये त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची बहीणही त्यांच्याच प्रमाणे खूप श्रीमंत आहे. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी अशा 2 बहिणी आहेत. दीप्ती या अंबानी कुटुंबातील सर्वात लहान मुलगी. त्या लाईमलाईट पासून तशा दूर राहत असल्या तरीही त्यांच्याकडे एक मोठी संपत्ती आहे. दीप्ती साळगावकर यांचा लग्न सोहळा 1983 मध्ये गोव्यातील व्यापारी दत्तराज साळगावकर यांच्याशी झाला. दोघांनी प्रेमविवाह केला. दीप्ती साळगावकर या देखील एक भारतीय उद्योगपती आहेत. आपल्या भावांप्रमाणे त्यांच्याकडेही अफाट संपत्ती आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार दीप्ती साळगावकर यांची 2023 मध्ये एकूण संपत्ती सुमारे $1 अब्ज होती, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 7,710 करोड आहे. दत्तराज साळगावकर हे गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती. ते VM साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आणि MD आहेत. त्यांची कंपनी प्रामुख्याने लोह, कोळसा, पवन ऊर्जेचा व्यवसाय करतात. याशिवाय दत्तराज गोव्यात फुटबॉल संघही आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार दीप्ती साळगावकर आपल्या कुटुंबासह गोव्यात राहतात. ते घरही खूप मोठे आहे. इतकं मोठं आहे की गेटमधून आत जाण्यासाठीही त्या घरात गाडी लागते.